पुण्यातल्या नवले पुलाजवळ 5 ते 6 वाहनांची एकमेकांना धडक, रिक्षा चालक गंभीर जखमी तर मोठी वाहतूक कोंडी। पिंपळवंडीमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी नातेवाईकांचा रास्ता रोको, 15 दिवसात न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा। साताऱ्याच्या मलकापूरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, एकाच वेळी 6 कुत्र्यांचा मुलीवर हल्ला, नागरिकांनी सतर्कता दाखवल्यानं अनर्थ टळला। आंबा घाटातून एसटी वाहतूक अखेर सुरू, तर देवरुख लातूर ही पहिली बस आंबा घाटातून पुन्हा धावली। मुंबई आणि फडणवीसांमुळे महाराष्ट्राची जगात ओळख, अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची स्तुती। आधी अपात्रतेचा निकाल, नंतर पक्ष कुणाचा ते ठरवा, ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, कपिल सिब्बल आज आपला युक्तिवाद संपवणार। समाज माध्यम हाताळण्यासाठी स्वतंत्र संस्था नियुक्त नाही, 25 लाखांच्या खर्चावर महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, संपूर्ण पालिकेची समाज माध्यम हाताळण्यासाठी एकच संस्था। वाशीमध्ये युवक युवतीच्या आत्महत्या, प्रेमसंबंधातून दोघांच्या आंतरजातीय लग्नाला घरच्यांचा होता विरोध। नाशिकच्या विल्लोळीमध्ये रक्तरंजित थरार, कोयत्यानं हल्ला करत 30 वर्ष युवकाची हत्या, मुलीसोबत बोलण्याचा व्हिडिओ काढल्यानं संपवलं। धाराशिवच्या दिव्यांग निवासी शाळेचं विदारक वास्तव समोर, विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये अन्नाचा कण नाही, शाळेतील टॉयलेट बाथरूमची देखील दुरावस्था। चेंबूरमधील झेप्टोसह मुंबईतील 6 हॉटेल आणि क्लबचे परवाने निलंबित, 50 आस्थापनांना सुधारणा नोटीस, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्लिंकिटच्या 2 आस्थापनांचे परवाने निलंबित। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली, अंतरवाली सराटीमध्ये डॉक्टरांकडून तपासणी, तर 29 तारखेच्या आंदोलनावर आजाराचं सावट। देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राला गरज, दिल्लीला नाही, अमृता फडणवीसांचं वक्तव्य। सोलापूर महापालिकेचा बदली आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय, 200 कर्मचारी होणार कायम। भंडाऱ्यामध्ये शिक्षक नाही म्हणून चिमुकले विद्यार्थी रस्त्यावर, बोंडे गावात पुरेसे शिक्षक नसल्याची तक्रार, पालकही आक्रमक। देशभरात दुष्काळाची शक्यता वाढली, अल निनोचा प्रभाव कायम, स्कायमेटचा पावसाचा अंदाज 85%वर। विदर्भ मराठवाड्यात देखील पावसाची दडी, कापूस सोयाबीन तुरीवर किडीचा प्रादुर्भाव, तर पिकं वाळण्याची देखील आता शेतकऱ्यांना भीती। मुंबईतल्या वांद्रेतल्या फुटबॉल मैदानाचं आरक्षण पालिकेनं बदललं, प्रकरण न्यायालयामध्ये असताना देखील ठराव, प्रदर्शन केंद्राचा ठराव मंजूर। सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती, जंतर मंतरवरच्या हिंसेची चौकशी, 3 जणांची समिती चौकशी करणार। अमरावतीच्या हरिसाल गावालगतच्या जंगलामध्ये वाघाचे 4 बछडे, ग्रामस्थांना जंगलामध्ये न जाण्याचं वन विभागाच्या वतीनं आवाहन।